आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहांच्या ओळखीसाठी डीएनएचे नमुने घेण्याचं काम सध्या सुरू आहे। अपघातानंतर आग लागली आणि त्यामुळे अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले। ओळख पटवणं सुद्धा कठीण होत होतं आणि मृतांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट करून मृतदेहांची आता ओळख पटवली जाणार आहे। आतापर्यंत जवळजवळ 192 ते 200 नातेवाईकांचे डीएनए नमुने घेण्याचं काम सध्या पूर्ण झालेलं आहे। तर डीएनए चाचणीचे अहवाल येण्यासाठी सुमारे 72 तास लागतील आणि त्यानंतरच हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिले जाणार आहेत। अहमदाबाद दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांची डीएनए टेस्ट जी आहे ती केली जाते आणि त्याची माहिती या ठिकाणी दिली जाते। सर, क्या प्रोसीजर चल रहा है, क्या? हाँ, ये जो दुर्घटना हुई है उसमें पैसेंजर जो जिनका डेथ हुआ है उनके रिलेटिव का डीएनए प्रोफाइलिंग के लिए ये डेटा लिया जा रहा है। उनको जितना हो सके उतना जल्दी डीएनए प्रोफाइल हो ताकि डेड बॉडी हैंड ओवर हो सके। बॉडी बहुत सी बर्न हो गई, उनका डीएनए कैसा है? नहीं, वो तो मेडिकल चीज है, वो डॉक्टर उनका डीएनए प्रोफाइल लेते हैं और एफएसएल को भेजते हैं, प्रोसीजर है। अभी तक कितने जन का डीएनए? 250 से ज्यादा। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी ज्यांची डीएनए टेस्ट झाली आहे त्यांची माहिती इथे नोंद केली जाते आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांचं डीएनए जर मॅच झालं तर तो मृतदेह जो आहे तो पुन्हा त्यांच्या नातेवाईकांकडे दिला जातो आणि या ठिकाणी त्याची नोंद जी आहे ती केली जाते। चिराग गोसाई हे या ठिकाणचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण यादी आहे आणि ते माहिती घेत आहेत। जे नातेवाईक आहेत ज्यांना प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नाचं निरसन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आपण जर बघितलं असाल तर हे सेंटर आहे ज्या ठिकाणी खरं तर मृतदेह जे आहे ते शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्याच मागच्या बाजूला डीएनए टेस्ट जी आहे ती केली जाते। नातेवाईकांची डीएनए टेस्ट झाल्यानंतरच नातेवाईकांच्या हातात मृतदेह दिला जातोय, मात्र त्याआधी या ठिकाणी नोंदणी करावी लागते। कॅमेरा पर्सन मनोजसह पुढारी न्यूज, अहमदाबाद।